नमस्कार, मी माणिक दौलत बोरसे, RBNB कॉलेज, विषय अर्थशास्त्र. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या पाठ्यक्रमातील 12वी अर्थशास्त्र या विषयात जो आपल्याला जे पहिलं प्रकरण अभ्यासायचं आहे त्या प्रकरणामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय. आता खऱ्या अर्थाने या दोन्ही अर्थशास्त्रांचा आपल्याला या अभ्यासक्रमामध्ये बऱ्याच वेळा परिचय करून घ्यायचा आहे. तर आज आपण सुरुवातीला सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे नेमकं काय आणि सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये हा भाग आपल्याला आज अभ्यासायचा आहे. आता खऱ्या अर्थाने सूक्ष्म या नावातच त्याचा इथं अर्थ दडलेला आहे. आता खऱ्या आपण जर विचार केला, सूक्ष्म म्हणजे वस्तूचा लहान भाग किंवा छोटासा हिस्सा असं आपण म्हणतो आणि ते खरं देखील. तर बघा, त्याच पद्धतीने सूक्ष्म अर्थशास्त्राला सुद्धा आपल्याला त्याची जर आपण व्याख्या केली तर ती व्याख्या अशी येते: सूक्ष्म अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील लहान भागांचा अभ्यास केला जातो. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेतील ज्या छोट्या छोट्या बारीक बारीक किंवा लहान अशा ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचा प्रामुख्याने विचार सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. तर सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक उपभोक्ता, वैयक्तिक उत्पादक, विशिष्ट वस्तूची किंमत किंवा उत्पादन घटकांची किंमत यासारख्या वैयक्तिक घटकांच्या आर्थिक क्रिया व वर्तनाचा अभ्यास केला जातो. म्हणजे आपण जर विचार केला तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये ज्या वैयक्तिक बाबी असतात म्हणजे एकट्या किंवा एकल गोष्टी ज्या असतात त्या एकल बाबींचा विचार सूक्ष्म अर्थशास्त्राच्या कक्षेमध्ये येतो किंवा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केला जातो. तर अशा पद्धतीने आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राचा थोडक्यात परिचय किंवा त्याची आपल्याला ओळख करता येते. आता आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची मॉरिस डॉब यांनी जी व्याख्या केली आहे एका वाक्यामध्ये, ती जर आपण व्याख्या बघितली तर त्या व्याख्येवरून सुद्धा आपल्याला एक गोष्ट लक्षात येते. आता त्यांची व्याख्या बघा: अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. आता अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे खऱ्या अर्थाने अर्थव्यवस्थेमध्ये ज्या लहानातल्या लहान गोष्टी असतात त्या लहानातल्या लहान किंवा बारीक किंवा एकदम छोट्या भागांचा आपण जर निरीक्षण परीक्षण केलं आणि त्याच्यातून काही तात्पर्य काढलं तर तो भाग हा सूक्ष्म अर्थशास्त्राच्या कक्षेमध्ये येतो. एकंदरीत आपल्याला या सर्व विचारावरून असं लक्षात येतं की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये लहानातल्या लहान किंवा छोट्या छोट्या भागांचा किंवा छोट्या गोष्टींचा तपशीलवार अभ्यास केला जातो आणि खऱ्या अर्थाने त्या अभ्यासामधून वैयक्तिक घटक हे अभ्यासले जातात, त्यांचं बारकाईने निरीक्षण केलं जातं आणि सूक्ष्म अर्थशास्त्र हे छोट्या घटकांशी निगडीत आहे किंवा लहान घटकांशी निगडीत आहे असं जर म्हटलं आपण तर काही चुकीचं होणार नाही. तर आपल्याला आज सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये हा भाग अभ्यासायचा आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. आता खऱ्या अर्थाने वैशिष्ट्यांचा जर आपण विचार केला तर त्या वैशिष्ट्यांच्या माध्यमातून सूक्ष्म अर्थशास्त्राची ओळख आपल्याला खऱ्या अर्थाने होते किंवा आपण त्या सूक्ष्म अर्थशास्त्राचा सखोल असा अभ्यास त्याच्या वैशिष्ट्यांच्या माध्यमातून करू शकतो. त्यामुळं आपल्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये हा भाग महत्त्वाचा आहे.
तर आता आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये हा छोटासा परंतु आपल्यासाठी महत्त्वाचा असा आपण भाग अभ्यासू. आता आपल्याकडे बघा, सूक्ष्म अर्थशास्त्राच्या वैशिष्ट्यांमध्ये पहिलं वैशिष्ट्य वैयक्तिक घटकांचा अभ्यास. आता त्या वैशिष्ट्याच्या शीर्षकावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक घटकांचा अभ्यास केला जातो. वैयक्तिक म्हणजे काय? स्वतंत्र, एकट्या. अशा एकट्या किंवा स्वतंत्र घटकांचा अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. प्रामुख्याने त्याच्यामध्ये एक उद्योग संस्था, आपण त्याला विशिष्ट उद्योग संस्था म्हणतो. विशिष्ट उद्योग संस्था, कुटुंब संस्था, वैयक्तिक किमती यासारख्या लहान किंवा वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आता सूक्ष्म अर्थशास्त्राच्या कक्षेमध्ये इथं वैयक्तिक घटकांचा अभ्यास हा येतो. याच्यामध्ये मोठ्या घटकांचा विचार होत नाही. या अर्थशास्त्रामध्ये फक्त ज्या लहान गोष्टी आहे, वैयक्तिक घटक आहे, ज्या सिंगल बाबी आहे, जसं एक कुटुंब, एक उत्पादन संस्था यासारख्या एकल गोष्टींचा विचार या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजे वैयक्तिक घटकांचा अभ्यास प्रामुख्याने सूक्ष्म अर्थशास्त्राच्या कक्षेमध्ये येतो आणि त्याच अभ्यासाचा विचार करून हे अर्थशास्त्र पुढं काही त्या ठिकाणी काही तात्विक सिद्धांत मांडतो. तर आपल्याला आता आपण वैशिष्ट्यांच्या बाबतीमध्ये पहिलं वैशिष्ट्य पाहिलं, वैयक्तिक घटकांचा अभ्यास. आता याच्यानंतर दुसरं जे वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं, किंमत सिद्धांत. आता बघा, आता सूक्ष्म अर्थशास्त्र हे वस्तू व सेवांच्या किमती कशा निश्चित होतात, त्याचप्रमाणे उत्पादन घटकांच्या किमती सुद्धा कशा निश्चित होतात किंवा कशा ठरवल्या जातात याच्या संबंधित ते खऱ्या अर्थाने अभ्यास करतं. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वस्तू व सेवांच्या किमती निश्चितीशी तसेच उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीशी सूक्ष्म अर्थशास्त्र संबंधित आहे. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राचा संबंध हा वैयक्तिक घटकांच्या किमती कशा ठरतात, तसंच त्याचप्रमाणे वस्तू आणि सेवा यांच्या किमती कशा निश्चित होतात, या सर्व गोष्टींशी सूक्ष्म अर्थशास्त्राचा संबंध येतो. त्यामुळं त्याला किंमत सिद्धांत असं देखील म्हणतात. आता बघा, सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत म्हणतात आणि किंमत सिद्धांत त्याला का म्हणतात, तर वैयक्तिक घटकांच्या किमती कशा ठरतात, त्याचप्रमाणे जे उत्पादनाचे घटक आहे किंवा ज्या वस्तू आहे, आता वस्तूंच्या किमती, उत्पादन घटकांच्या किमती कशा निश्चित होतात किंवा कशा ठरतात, याच्या संबंधित अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि त्यामुळं या सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत असं देखील म्हणतात, ते याच कारणाने. तर याच्यानंतर आपल्याला अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला पाहिजे, ते म्हणजे आंशिक समतोल. आता आंशिक समतोल, आता खऱ्या अर्थाने बघा, दोन घटकांमधील संतुलन म्हणजे समतोल. आता दोन घटकांमध्ये जे संतुलन होतं त्याला आपण समतोल म्हणतो. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण म्हणजे आंशिक समतोलाचे विश्लेषण. आता खऱ्या अर्थाने बघा, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण म्हणजे आंशिक समतोलाचे विश्लेषण होय. आंशिक समतोलामध्ये एक उपभोक्ता, एक उत्पादन संस्था, विशिष्ट उद्योग इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांच्या समतोलाचे
विश्लेषण केले जाते. म्हणजे बघा, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक आर्थिक घटकांच्या समतोलाचं विश्लेषण केलं जातं आणि आंशिक समतोल विश्लेषण पद्धतीत वैयक्तिक घटकाला इतर आर्थिक घटकांपासून बाजूला काढून त्यांच्या समतोलाचा स्वतंत्र अभ्यास केला जातो. आता आंशिक समतोल विश्लेषण पद्धतीमध्ये वैयक्तिक घटकाला इतर आर्थिक घटकांपासून बाजूला किंवा स्वतंत्र काढून त्याच्या समतोलाचा स्वतंत्र अभ्यास केला जातो. तर आंशिक समतोलामध्ये अशा पद्धतीने वैयक्तिक घटकांना इतर घटकांपासून वेगळं काढलं जातं आणि त्या वैयक्तिक घटकांचा स्वतंत्र त्या ठिकाणी अभ्यास केला जातो. तर ही पद्धतसुद्धा खऱ्या अर्थाने महत्त्वाची आहे. आता याच्यानंतर जे चौथं गृहीत आहे, विशिष्ट गृहितांवर चौथं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे विशिष्ट गृहितांवर आधारित. खऱ्या अर्थाने सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये ज्या संकल्पना येतात किंवा काही गोष्टी येतात त्यांच्यामध्ये काही गोष्टी या गृहीत धरल्या जातात. तर बऱ्याचशा सिद्धांताची सुरुवात आपण पाहतो की इतर परिस्थिती कायम. आता इतर परिस्थिती कायम हा जो शब्दप्रयोग वापरला जातो तो शब्दप्रयोग गृहीतांच्या साठीच खऱ्या अर्थाने त्याचा वापर होतो. म्हणजे असं असेल तर पुढं त्या गोष्टी खऱ्या ठरतात. म्हणजे अशा गोष्टी गृहीत धरल्या तर गृहीतांसाठी हा शब्दप्रयोग त्या ठिकाणी वापरतात. आता इतर परिस्थिती कायम या मूलभूत गृहिताचा आधार घेऊन विवेचनाची सुरुवात केली जाते. आता बघा, सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राचं विवेचन जे असतं त्या विवेचनाची सुरुवात खऱ्या अर्थाने इतर परिस्थिती कायम या शब्दप्रयोगाचा वापर करून खऱ्या अर्थाने त्या विवेचनाची सुरुवात केली जाते. आता त्या गृहितांमध्ये ज्या ज्या गोष्टी आपण सूक्ष्म अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून गृहीत मानतो किंवा विशिष्ट गृहितांचा आधार सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये घेतला जातो, तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा आधार त्या गृहितांच्या माध्यमातून घेतला जातो किंवा कोणत्या गोष्टी गृहीत धरल्या जातात ते आपण त्या ठिकाणी पाहू. त्याच्यामध्ये बघा, पूर्ण रोजगार. आता अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगाराची स्थिती असते असं गृहीत मानलं जातं. शुद्ध भांडवलशाही, अर्थव्यवस्थेमध्ये शुद्ध भांडवलशाही असते, पूर्ण स्पर्धा. त्याच पद्धतीने सरकारचे निर्हस्तक्षेपाचे धोरण. आता सरकारच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप केला जात नाही असं या ठिकाणी गृहीत मानलं जातं. आता इत्यादी गृहितांवर आधारित सूक्ष्म अर्थशास्त्राचं विवेचन असते. या गृहितांमुळे सिद्धांताचं विवेचन हे सोपं होतं. आता आपण बऱ्याचशा सिद्धांताची रचना जर बघितली, त्याची व्याख्या किंवा ती संकल्पना सांगताना आपण सुरुवातीलाच इतर परिस्थिती कायम असतात, वस्तूची किंमत वाढली की मागणी कमी होते आणि किंमत कमी झाली की मागणी वाढते. जसा हा मागणीचा नियम आहे, तो नियम स्पष्ट करताना सुद्धा आपण सुरुवातीला त्या नियमामध्ये कोणत्या गोष्टी गृहीत धरलेल्या आहेत त्याचं विवेचन आपण इतर परिस्थिती कायम असतात या शब्दप्रयोगाने करतो आणि त्यामुळं सूक्ष्म अर्थशास्त्राचं विवेचन हे अनेक गृहितांवर आधारित असतं. आता याच्यानंतर बघा, आता आपल्याला अजून एक त्या ठिकाणी महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगता येतं, विभाजन पद्धत. आता या विभाजन पद्धतीचा वापर खऱ्या अर्थाने सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेचे लहान लहान वैयक्तिक घटकात विभाजन केले जाते व नंतर त्या घटकांचा तपशीलवार अभ्यास केला जातो. आता बघा, सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये
अर्थव्यवस्थेचे लहान लहान वैयक्तिक घटकात विभाजन केलं जातं आणि त्यापैकी प्रत्येक लहान घटकाचं स्वतंत्रपणे अस्तित्व निर्माण करून त्याचा स्वतंत्र अभ्यास त्या ठिकाणी केला जातो। आता त्या घटकांचा तपशीलवार अभ्यास केला जातो म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात विभाजन पद्धत वापरली जाते। आता जे मोठे घटक असतात त्या मोठ्या घटकांमधून वैयक्तिक घटकाला बाजूला काढायचं आणि तो बाजूला काढलेला घटक जो असतो त्याचा तपशीलवार अभ्यास त्या ठिकाणी करायचा। आता या पद्धतीचा वापर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो। ती पद्धत खऱ्या अर्थाने विभाजन पद्धत म्हणून त्या ठिकाणी गणली जाते। तर विभाजन पद्धतीचा वापर सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो। आता उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्नामधील वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास। आता राष्ट्रीय उत्पन्न आपण जेव्हा गोळा करतो त्यावेळेस ते उत्पन्न पूर्ण देशातील लोकांचं उत्पन्न असतं किंवा सर्व घटकातून ते उत्पन्न प्राप्त झालेलं असतं। आता त्या राष्ट्रीय उत्पन्नातून जे एका व्यक्तीचा वाटा किंवा हिस्सा त्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये असतो तो वाटा किंवा हिस्सा आपण बाजूला काढतो आणि त्या हिस्साचा किंवा त्या वाट्याचा आपण स्वतंत्र असा अभ्यास करतो। म्हणजे खऱ्या अर्थाने वैयक्तिक उत्पन्नाचा विचार सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो, राष्ट्रीय उत्पन्नाचा नाही। त्याचप्रमाणे इथं समग्र मागणीमधील वैयक्तिक मागणीचा अभ्यास। आता देशामध्ये समग्र मागणी म्हणजे एकूण मागणी किती आहे त्या एकूण मागणीचा विचार सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जात नाही। त्या एकूण मागणीपैकी वैयक्तिक मागणीचा विचार खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी केला जातो। तर यासारख्या बऱ्याचशा वैशिष्ट्यांचा विचार खऱ्या अर्थाने सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये होतो। आता याच्यानंतर अजून आपल्याला एक महत्त्वाचं असं वैशिष्ट्य इथं सांगता येतं आणि ते म्हणजे इथं बघा आपण इथं सीमांत तत्वाचा वापर। आता इथं शेवटी दिलेले बघा सीमांत तत्वाचा वापर। आता सीमांत तत्वाचा वापर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या अध्ययनामध्ये केला जातो। आता सीमांत संकल्पना ही सूक्ष्म आर्थिक विश्लेषणाचे मुख्य साधन आहे। आता खऱ्या अर्थाने सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कुठल्याही गोष्टीचं विश्लेषण करताना त्या एखाद्या घटकाचा अभ्यास करताना त्या ठिकाणी सीमांत संकल्पना ही सूक्ष्म आर्थिक विश्लेषणाचं मुख्य साधन मानलं जातं। आता सीमांत परिमाण म्हणजे एका वाढीव नगामुळे एकूण परिमाणात होणारा बदल। आता सीमांत परिमाण म्हणजे काय तर एका वाढीव नगामुळे एकूण परिमाणामध्ये होणारा बदल। एखादी नग संख्या जर वाढली तर एकूण परिमाणामध्ये नेमका काय बदल होतो त्याचा विचार त्या ठिकाणी केला जातो। आता सीमांत तत्वाचा वापर खऱ्या अर्थाने सूक्ष्म बदलांचा परिणाम उत्पादक व उपभोक्त्यांचे आर्थिक निर्णय या सर्व गोष्टी घेताना केला जातो। आता सीमांत तत्वाचा वापर प्रामुख्याने सूक्ष्म बदलांचा परिणाम उत्पादक व उपभोक्त्यांचे आर्थिक निर्णय या गोष्टी घेताना आपल्याला सीमांत तत्वाचा वापर करता येतो। आणि याच्यानंतर आपल्याला सातवं जे वैशिष्ट्य सांगता येतं ते वैशिष्ट्य म्हणजे त्या ठिकाणी बघा बाजार रचनांचे विश्लेषण। आता बाजार रचनांचं विश्लेषण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये ज्या वेगवेगळ्या बाजाराचे प्रकार आहे उदाहरणार्थ पूर्ण स्पर्धा, मक्तेदारीयुक्त स्पर्धा, अल्प अधिकार बाजार यासारख्या विविध बाजार रचनांचे विश्लेषण करण्याचं काम सूक्ष्म अर्थशास्त्राच्या माध्यमातून केलं जातं। आता खऱ्या अर्थाने आजच्या काळामध्ये बऱ्याचशा बाजार प्रकारांचं आपण अध्ययन करतो आणि ते अध्ययन प्रामुख्याने सूक्ष्म अर्थशास्त्राच्या माध्यमातून केलं जातं।
आपण पाहतो की 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये पूर्ण स्पर्धा, मक्तेदारीयुक्त स्पर्धा या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण करतो. तो अभ्याससुद्धा सूक्ष्म अर्थशास्त्राच्या माध्यमातून किंवा बाजार रचनांचं विश्लेषण जे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केलं जातं त्याच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थाने त्या बाजार रचनांचं विश्लेषण आपण करतो. नंतर आपल्याला अजून एक वैशिष्ट्य सांगता येतं आणि ते म्हणजे मर्यादित व्याप्ती. आता जे 8वं वैशिष्ट्य आहे मर्यादित व्याप्ती. खऱ्या अर्थाने सूक्ष्म अर्थशास्त्र हे जसं त्याचं नाव आहे त्याच पद्धतीने त्या नावाप्रमाणे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्तीसुद्धा खऱ्या अर्थाने लहानच आहे. आता सूक्ष्म म्हणजे लहान किंवा छोटा घटक, तर त्याच पद्धतीने सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्तीसुद्धा खऱ्या अर्थाने खूपच लहान आहे. आता सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती प्रामुख्याने तेजी मंदी, व्यवहार तोल, राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी, लोकसंख्या, आर्थिक वृद्धी यासारख्या राष्ट्रव्यापी किंवा देश पातळीवरील समस्यांशी संबंधित नसते. आता बघा, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती जे आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये मोठमोठाले घटक आपल्याला अभ्यासायला मिळतात त्या घटकांमध्ये आपण जर विचार केला तर अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होणारी तेजी मंदी, आता राष्ट्रीय स्तरावर तेजी मंदी ही निर्माण होत असते. व्यवहार तोल, आता देशाचा व्यवहार तोल असतो, आयात निर्यातीच्या माध्यमातून आपण व्यवहार तोलाची स्थिती अभ्यासतो. नंतर राष्ट्रीय उत्पन्न, आता राष्ट्रीय उत्पन्न हे देशातून निर्माण होणारं जे उत्पन्न असतं त्यावर ते आधारित असतं, म्हणजे पूर्ण देशाचं ते उत्पन्न असतं. खऱ्या अर्थाने ही सुद्धा मोठी संकल्पना आहे. नंतर त्याच्यामध्ये दारिद्र्य, बेरोजगारी, आता दारिद्र्य ही सुद्धा संकल्पना देश पातळीवरच खऱ्या अर्थाने तिचा विचार केला जातो. बेरोजगारीचा सुद्धा विचार देशाच्या अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून केला जातो. आणि लोकसंख्या, आता देशाची लोकसंख्या हा सुद्धा घटक मोठा घटक असल्यामुळं त्याचाही अभ्यास अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून केला जातो. आर्थिक वृद्धी, देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये जेव्हा चांगले बदल होतात तेव्हा आर्थिक वृद्धी घडते. तर यासारख्या देश पातळीवरील जे मोठे घटक असतील किंवा राष्ट्रव्यापी या घटकांचा विचार किंवा या समस्यांचा विचार सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जात नाही. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये फक्त वैयक्तिक घटकांपुरतं सूक्ष्म अर्थशास्त्र हे मर्यादित असतं. तर एका व्यक्तीला उद्भवणाऱ्या समस्या, एका उद्योग संस्थेमध्ये नेमक्या काय अडचणी येतात, एका कामगाराच्या बाबतीमध्ये आपल्याला त्याची अडचण काय, त्याला किती रोजगार मिळतो, त्याचं उत्पन्न किती, म्हणजे खऱ्या अर्थाने सूक्ष्म अर्थशास्त्राच्या कक्षेमध्ये छोट्या छोट्या गोष्टींचा अभ्यास केला जातो. देश पातळीवर ज्या गोष्टी येतात, राष्ट्रीय उत्पन्न, बेरोजगारी, दारिद्र्य यासारख्या गोष्टींचा विचार सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जात नाही. तो स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासाच्या कक्षेमध्ये येतो. त्याच्यामुळं सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती ही मर्यादित आहे आणि सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती मात्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये किंवा त्याची व्याप्ती ही मोठ्या घटकांशी संबंधित आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राची जी वैशिष्ट्ये त्या वैशिष्ट्यांचा आपण या ठिकाणी विचार केला. आता पुढच्या वेळेस याच्यानंतर स्थूल अर्थशास्त्राचा आपण अभ्यास करू, त्याची सुद्धा वैशिष्ट्ये अभ्यासू. आजच्या पुरतं इतकं पुरेसे. धन्यवाद.